हो. हरिओम. मी आद्या पवनीकर. आज श्रीमद भगवत गीता अध्याय दुसरा म्हणजे सांख्ययोग यातील श्लोक क्रमांक 3 यावर स्वाध्याय करीत आहे. श्लोक असा आहे: क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठ परन्तप. याचा सोपा अर्थ म्हणजे, हे पार्थ, अशा प्रकारचा कमकुवतपणा, वीकनेस तुला शोभत नाही. मनाची दुर्बलता सोडून उठ आणि युद्ध कर. युद्धभूमीवर आल्यावर अर्जुन म्हणतो, मी हे युद्ध करणार नाही. मी आपल्याच मोठ्यांशी भावांशी कसे युद्ध करू? त्यावेळी त्याच्या मनातला गोंधळ समजून भगवान श्रीकृष्ण त्याला दूर करतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात: सांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्य बाण, संग्रामी हे कवण, कारुण्य तुझे. म्हणजे भलत्या वेळी हा असा मोह तुझ्या मनात कुठून आला? आपल्यासोबत असं भरपूरदा घडतं. आपल्याला एका पार्टीमध्ये जायचं असतं आणि आपल्याला ऑलरेडी उशीर झालेला असतो. आपल्याकडे ड्रेसचे 2 चॉईसेस असतात आणि आपल्याला समजत नाही मी कोणचा घालू. तर त्यावेळेला आपण वेळ न घालवता एक ठाम निर्णय घेऊन परत कामाला लागावं. म्हणजे थोडक्यात आपला आळशीपणा आडवा येतो. तर आपल्याला मनाला सांगावं लागतं, उठ, ढिलेपणा सोड आणि कामाला लाग. अजून एक असा प्रसंग असतो की क्लासला जायची वेळ होते आणि टी व्हीवर मॅच सुरू असते, एकदम फेवरेट. अशा वेळी काय करावं? क्लासला तर जावंच लागतं, पण आपलं मन मॅचमध्ये अडकलेलं असतं. पण कोणतंही ध्येय गाठायचं असेल तर स्वतःची उन्नती करून घ्यावी लागते. तर मनाच्या ढिलेपणाला, दुबळेपणाला सोडावंच लागतं. सुखाच्या भावनेने नादी लागून चालत नाही. 2 दिवसांनी आपण गणतंत्र दिवस साजरा करणार आहोत. हे स्वातंत्र्य आपल्याला अनेक क्रांतिकारांच्या बलिदानामुळे मिळालेले आहेत. म्हणजे सुभाषचंद्र बोस व लोकमान्य टिळक असे अनेक क्रांतिकारांमुळे आपल्याला आज स्वातंत्र्य भेटलेलं आहे. त्यांनी त्यांच्या इच्छा आकांक्षा यांच्यावर नक्कीच बंधन घातलेले असेल. त्यांच्या घातलेल्या बंधनांमुळे आज आपण सुरक्षित आणि स्वतंत्र आहोत. स्वराज्य मिळाले आहे, त्याचे आपण सुराज्य करूया. त्यासाठी लागणारा शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य स्वामीजींना आम्हाला द्यावा, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करते. माझ्या शब्दांना इथेच विराम देते आणि माझा स्वाध्याय स्वामीजींच्या चरणी अर्पण करते. हरिओम तत्सत. हे अप्रतिम आहे. खूपच सुंदर. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. हा जो दुसरा अध्याय, म्हणजे खरं तर दुसरा अध्याय 72 श्लोक आहेत. मी थोडंसं त्याच्याबद्दल सांगणार आहे आता. म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला दोघींना थोडीशी घाई आहे, जायचं पण आहे, पण खूप विशेष भाग आहे. आणि हा अभ्यास करायला घेणं आणि सुरुवात करणं आणि त्याच्याबद्दल स्वतः विचार करणं, मग आईबाबांशी बोलणं, आपण स्वतः त्याचं वाचन करणं आणि समजून तो प्रेझेंट करणं, अप्रतिम, व्हेरी नाईस. आणि असं प्रत्येकाने हा प्रयत्न नक्की करायला पाहिजे. आणि तू जर सांगितलं, अर्जुनाची कथा सांगितलीस की नाही, म्हणजे अर्जुनाला असं भगवान चिडून म्हटले. चिडून म्हणजे काय, भगवान क्रोधात आहेत अशातला भाग नाहीये, पण हा अर्जुन, व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट, हाच शस्त्र टाकून बसलाय आणि तो अतिशय म्हणजे विषाद होतोय त्याला, बरोबर. हे तीव्र दुःख झालंय. आणि तीव्र दुःख का झालंय, कारण ही हॅज टू फाईट हिज ग्रँडपेरेंट्स, बरोबर. त्याचे भाऊ, त्याचे चुलते, त्यांचा सगळा परिवार, ज्यांनी त्याला वाढवलंय, अशा सगळ्या लोकांशी युद्ध करायचंय आणि त्यांना त्यांचा संहार करायचा आहे. आणि ह्या वेदना, तो अर्जुन म्हणजे मृदू अंतःकरणाचा आहे, सॉफ्ट आहे त्याचं हृदय. जरी तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर असला
बलाढ्य असला, बलशाली असला आणि त्याच्यामुळेच या युद्धात पांडवांना विजय मिळण्याचे चान्सेस होते असं जरी असला तरी हिज हार्ट इज व्हेरी सॉफ्ट. आणि असं असल्यामुळे आता त्याला प्रचंड वेदना झालेल्या आहेत आणि त्या वेदना तो व्यक्त करतोय. आणि अशा वेळेस आता भगवंत त्याला सांगतायत की हे असं करू नकोस, दौर्बल्य टाकून दे. हो की नाही? दौर्बल्य आपल्याला वाटतं की काय हे अर्जुनाचं शस्त्र वगैरे कसं टाकू शकतो आणि व्हॉट इज हॅपनिंग, म्हणजे अर्जुनाचं युद्ध केलं पाहिजे आपल्या मनामध्ये येतं. आणि चुकीचं नाहीये, कारण त्यांनी युद्ध नाही केलं तर शस्त्र आपल्या अंगावर येतील. इतकं सिंपल आहे. हो की नाही? म्हणजे आपली सगळी लोक मारल्या जातील असं आपण आपल्या त्या भूमिकेत गेल्यावर आपल्याला वाटतं. आता असं असताना इट इज नॉट इझी फॉर हिम, इट इज नॉट इझी. मग तू जर सांगितलं, व्हेरी ब्युटिफुल एक्झाम्पल तू दिलंस की नाही, की 2 ड्रेसेस आहेत. पहिला तर जो मोह आपल्याला होतो तो कोणाला तरी आपल्याला असा इतरांच्या बाबतीत झालेला नसतो, ड्रेसच्या बाबतीत नक्की झालेला नसतो. पहिला मोह आपल्याला तिथे होतो आणि दुसरा मोह आता यातला काय डिसिजन घेऊ, इथे इनडिसायझिव्हनेस. त्यामुळे द मिनिट मोह निर्माण होतो मनामध्ये, इमिजिएटली पुढची स्टेट आपल्या डोक्यामध्ये काय होते तर कन्फ्युजन. हे लक्षात घ्यायचं. त्यामुळे हा आल्यावरती आपला तो एकदम वीक पॉइंट असतो. म्हणजे एक एक वेळ, एक एक मिनिट आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो तेव्हा. ऍब्सोल्युटली. आणि ते त्याच्यामध्ये तासन तास जाऊ शकतात की हा ड्रेस घाला आणि तो आरशात बघा, नाही तर दुसरा ड्रेस सिलेक्ट करा आणि तो आरशात बघा, आणि मग आई मी काय करू, आणि मग मला काही होतच नाही, मग जाऊ दे मी जातच नाही. इकडे ती गाडी जाते. तर अशी ती सगळी गंमत आहे. पण आपल्याला इथे अर्जुनाचा जो काही मोह आहे निर्माण झालेला आहे तो, आणि त्याचा जर त्याच्या समोर असलेलं जे धर्मयुद्ध उभं राहिलेलं आहे तो विलक्षणच मोठा भाग आहे. आणि तू 2 नावं घेतलीस, गणतंत्र दिवस आहे, मी येणार आहे आणि तो साजरा करणार आहे. फार मोठी नाव आहेत, ती विलक्षण नाव आहेत, नेताजी आणि लोकमान्य. आणि आपण इमॅजिन करू शकतो की ह्यांनी जर त्यांचं कार्य केलं नसतं, त्यांना जी प्रेरणा आतमधनं होत होती की जे राष्ट्राचं संरक्षण करायचं, धर्माचं संरक्षण करायचं, ते न करता हे तसेच बसले असते तर आज आपण पारतंत्र्यात असतो. किंबहुना आतापर्यंत आपण ऐदर ख्रिश्चन झालो असतो नाहीतर मुसलमान म्हणून बाटलो गेलो असतो. म्हणजे एकतर शस्त्राच्या धारेवरती आपल्याला बाटलं असतं, नाहीतर पैशांच्या आमिषांनी किंवा सुखसोयींच्या आमिषांनी असं आमिष दाखवून, म्हणजे ग्रीड निर्माण करून मनामध्ये आपल्या परिस्थितीचा फायदा उचलून सगळ्या ब्रिटिशरांनी हे असं करून ठेवलं असतं. तर व्हेरी नाईस, विचार करण्यासारखं आहे. आणि एक विशेष भाग ह्या श्लोकाचा असा आहे की महाभारतामध्ये जेव्हा हे सगळे प्रसंग, म्हणजे कदाचित सर्व मुलांना माहिती असतील किंवा जे ऐकतायत केंद्रास त्यांना माहिती असतील की अज्ञातवासात होते पांडव, हो की नाही? त्यांना जवळजवळ वर्षभराचा अज्ञातवास होता. आणि त्या अज्ञातवासात असताना, म्हणजे त्यांना आयडेंटिटी त्यांची डिस्क्लोज न करता, दे हॅड टू सर्व्हाइव्ह फॉर 1 year, ही कंडिशन घातली होती त्यांना, कारण ते त्या युद्धामध्ये हरले होते. आणि त्या कंडिशन मध्ये अर्जुनाने कोणाचा वेश धारण केला होता तर तेव्हा क्लिबाचा वेश त्यांनी धारण केला होता. हा क्लैब्य म्हणजे निदर अ मॅन नॉर अ वुमन, अशी जी स्टेट आहे. म्हणजे फिजिकली तर मॅस्क्युलिन आहे तो, म्हणजे मेल आहे, पण मेंटली एव्हरी इमोशन इज दॅट ऑफ अ फिमेल. आता एवढ्या बलाढ्य अर्जुनाला वर्षभर अशा परिस्थितीत राहण्याचा प्रसंग त्याच्यावरती आला होता. आणि म्हणून सुद्धा भगवंतांनी अर्जुनाला असं सांगितलं की अरे आठवतो प्रसंग, आणि काय करायला लागलं होतं, तुला नृत्य करत बसायला लागलं होतं. नृत्य किंवा नर्तिका, जिथे नृत्य दरबारामध्ये करत असताना ढोल वाजवायला लागत होता किंवा टाळ्या वाजवायला लागत होत्या, आणि तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर असताना, तुझ्या अंगामध्ये एवढं सामर्थ्य असताना ही परिस्थिती दुसऱ्यांचं मनोरंजन करण्याची तुझ्यावरती आली होती. अशा पद्धतीने मनोरंजन करणं वाईट आहे असा त्याचा अर्थ नाहीये, पण तुझं जे तुला दिलेल्या क्वालिटीज आहेत, तुझ्यामध्ये जे सामर्थ्य आहे, ज्याच्यासाठी तुझा जन्म झालेला आहे, ते सगळं सोडून देऊन हे करायची परिस्थिती तुझ्यावर आली होती. त्यामुळे रिमेंबर दॅट, रिकॉल दॅट. आणि किती क्लेश तुला प्राप्त झाले होते, किती वेदना तुला झाल्या होत्या, आणि ते सगळं सोडून मुळे ड्रॉप ऑल दॅट बिहेवियर आणि बिकम व्हॉट यू आर डेस्टाइन्ड टू बिकम, असं त्याला प्रेरणा भगवंत देतात. सो व्हेरी नाईस.
हा असाच प्रयत्न सर्वांनी करत राहायला पाहिजे आणि प्रत्येकाने हा स्वाध्याय करावा. आणि ह्या लाईन्स वरती एक 5 मिनिटं हा अध्याय एकूण आहे तरी काय, म्हणजे व्हॉट इज दिस सेकंड अध्याय अबाउट. आपण पहिला अध्याय ऍक्च्युली बघितला होता मागच्या केंद्रामध्ये. तर हा सांख्ययोग असं म्हटलं की नाही, तर सांख्ययोग म्हणजे तरी नक्की काय आपण थोडक्यात बघूयात. हे सगळं तर व्हेरी डिफिकल्ट, ओके, सगळं आपल्याला बघायचं असा पार्टच नाहीये, पण जस्ट व्हेरी क्विकली विल ट्राय टू अंडरस्टँड कन्सेप्ट तरी काय. तुम्हाला माझा स्क्रीन दिसतोय, अध्यायाला दिसतोय स्क्रीन, सगळ्यांना दिसतोय, ओके, व्हेरी नाईस. तर सांख्ययोग असं म्हटल्यानंतर जस्ट वी नीड टू अंडरस्टँड ब्रीफली. सांख्य म्हणजे लॉजिक, ओके, लॉजिक ऑफ डिडक्शन. व्हॉट इज दिस लॉजिक ऑफ डिडक्शन? वी आर ट्राइंग टू डिड्यूस हाऊ टू अचीव और अंडरस्टँड गॉड. आणि योग इज बेसिकली कनेक्शन. व्हॉट इज दिस कनेक्शन? माय कनेक्शन विथ गॉड. सो हा एंटायर अध्याय जो आहे, हा चॅप्टर जो आहे, इट इज अबाउट हाऊ डू आय अंडरस्टँड द लॉजिक ऑफ हाऊ आय कॅन रिलेट टू गॉड आणि व्हॉट द प्रिन्सिपल्स ऑफ गॉड ऍक्च्युली आर अबाउट. त्याच्यामध्ये 72 श्लोक आलेले आहेत. 8 श्लोक, 7 किंवा 8 श्लोक अर्जुनाच्या मुखातनं आहेत, 2 किंवा 3 श्लोक संजयच्या मुखातनं आहेत. परिस्थितीचं वर्णन करतोय संजय, आणि भगवंताच्या मुखातनं ऑलमोस्ट 60 श्लोक आहेत. त्यामुळे त्याचा टेकअवे काय आहे की जर योग्य विचार तुम्ही केले तर योग्य मार्गावरती तुम्ही निश्चित राहता. आता ह्याच्यामध्ये 5 पार्ट्स आहेत बरं का ह्या पूर्ण ह्याच्यात. आताचा जो श्लोक घेतला तो फर्स्ट पार्ट मधला होता. तो फर्स्ट पार्ट जो त्याच्यामध्ये आहे 10 श्लोक आहेत साधारण, आणि दॅट इज अबाउट द ग्रीफ, म्हणजे विषाद जो अर्जुनाला झालाय तो त्याची परिस्थिती मांडतोय. आणि मध्ये एकच भगवंतानी श्लोक त्याला जागा करायला हलवून की अरे क्लिबासारखं करू नको, तो इतका सुंदर आता आद्याने मांडला, तो त्याच्यामध्ये आलाय. सेकंड काय आहे की अरे तू असं करू नको, म्हणजे आपल्याला बघा कधी कधी दुःख होतं, ह्या ड्रेसचा पण मोह निर्माण होतो, कन्फ्युजन होतं, हो की नाही, समोर आपल्या एखादे डिफिकल्ट प्रसंग निर्माण झालेला असतो, आपल्याला फाईट ऑर फ्लाईट असा रिस्पॉन्स असतो बॉडीचा. बरेचदा आपण फ्लाईट म्हणजे पळून जा, थांबू नका असं मनामध्ये येतं की इथनं पहिले निघा. कोणतरी अग्रेसिव्ह झालं, कुठेतरी कोणतरी काहीतरी धावून आलं की पहिले पळा, असं म्हणजे कुठून मारामाऱ्या करायचं असं मी म्हणत नाहीये, पण तरी बॉडीची ही टेंडन्सी असते. या ठिकाणी तर मारामारीच करायला पाहिजे होती, युद्ध करायला पाहिजे. तर तू समजून घे हे सांख्य म्हणजे नक्की काय, प्रिन्सिपल्स काय आहेत स्वतःच्या सत्याबद्दल, ट्रूथ अबाउट युअर ओन सेल्फ, अबाउट गॉड, अबाउट युअर ट्रू सेल्फ, म्हणजे तुझं मूळ स्वरूप काय आहे. मग ते समजून घ्यायचं असेल तर व्हेरी इम्पॉर्टंट स्वधर्म हे सांगितलं. स्वधर्माचं आचरण जर करायचं असेल तर व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड बुद्धी शाबूत पाहिजे, आणि ह्या बुद्धीला नुसतं शाबूत ठेवून चालत नाही, तर त्याच्याबरोबर आचरण केलं पाहिजे, योग्य कर्म. आणि हे सगळं जर व्यवस्थित केलं तर काय प्राप्त होतं, स्थितप्रज्ञता. आणि ती स्थितप्रज्ञ व्यक्ती कशी असते असं सांगणारा हा अध्याय. सो 5 पार्ट्स टू दिस एंटायर अध्याय. सेकंड अध्याय 72 श्लोक, आणि दिस इज हाऊ इट इज डिस्ट्रीब्युटेड. फार सुंदर आहे. आपल्याकडे एवढा वेळ नाहीये, पुढचा पार्ट आपण सावकाश बघूयात. पण एकेका प्रसंगामध्ये की भीष्मांबद्दलचं प्रेम किती होतं आणि त्यांना मारायचे म्हणून झालेलं दुःख, त्याच्यानंतर ते दुःख झाल्यावर शस्त्रास्त्र टाकून रथामध्ये मागे जाऊन बसलेला अर्जुन, आणि शरण आला तो, आणि शरण आला म्हटल्यानंतर भगवंतानी आता त्याला सांगायची सुरुवात केली आहे सांगायला. आणि ते सांगता सांगता की अरे तुझं मूळ स्वरूप आत्मस्वरूप आहे असं म्हणताना की जे अशाश्वत आहे त्याच्याबद्दल दुःख करू नकोस, जे शाश्वत आहे ते समजून घे, कारण सायकल ऑफ लाईफ अँड डेथ इज कंटिन्युअस असं सांगतो. आणि मग फार विशेष श्लोक सर्वांना माहिती असेल कदाचित, नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकः, आत्म्याला कोणीही मारू शकत नाही हे सांगितले. त्यामुळे तू देह मन बुद्धी नसून मूळ स्वरूप आत्मस्वरूप आहे असं सांगतो. आणि त्याच्यानंतर तिथे स्वधर्म कर, एनकरेज करतो. आता तुम्ही धुरंधर मूव्ही ऐकला असेल बरेचदा, हो की नाही, सगळ्यांनी धुरंधरचे रील्स आणि गाणी आणि सगळीकडे तेवढंच चाललंय. धुरंधरची जी स्टार्ट आहे मूवीची, दॅट स्टार्ट्स विथ हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम असं म्हटलेलं आहे. यांनी सुरुवात झाली आहे पिक्चरची की अरे तू युद्ध कर, युद्धामध्ये तू पडलास, धारातीर्थी पडलास,
तुझा देह गेला, मृत्यू आला तुला, तर तुला स्वर्ग असाच प्राप्त होईल. आणि जर तू जिंकलास तर या पृथ्वीवरतीच तुला या सर्व पृथ्वीचं साम्राज्य म्हणजे इथेच स्वर्ग तुला प्राप्त होईल. उठ आणि स्वधर्म निभाव आणि युद्ध कर, असं प्रेरणा देणारा हा श्लोक आहे. आणि हा श्लोक का आला धुरंधर मध्ये माहितीये का? कारण हे सगळे जे अननोन मेन आहेत ते विदाऊट रेकॉग्निशन, विदाऊट अप्लॉज, विदाऊट एनी रिवॉर्ड, म्हणजे विदाऊट द इंटेंट ऑफ ऑल ऑफ दीज थिंग्स, ते त्यांचं राष्ट्र संरक्षणाचं कार्य करत आहेत. देअरफॉर दे स्टार्टेड विथ दिस श्लोक. विलक्षण श्लोक आहे. आणि हे सगळं करण्यासाठी जसं म्हणलं की यू नीड अ व्हेरी फोकस्ड माइंड, लेझर शार्प, ध्यानातनं हे प्राप्त होतं. तर इफ युअर इंटेलेक्ट इज स्कॅटर्ड, अव्यवसायत्मिका बुद्धी असं म्हणलेलं, इकडे तिकडे इकडे तिकडे, ड्रेस 1, ड्रेस 2, पार्टी 1, पार्टी 2, अभ्यास, खेळ, मॅच, एव्हरीथिंग कमिंग ॲट द सेम टाइम, अनंत फाटे, यू विल नॉट बी एबल टू कॉन्सन्ट्रेट. श्वेता मावशीने सांगितलं हो की नाही, तुम्ही अटेन्शन फोकसच नाही करू शकणार. राईट नाउ व्हॉट आय एम डुईंग, मी केंद्र अटेंड करतोय किंवा करतेय, माय एंटायर फोकस इज ट्राइंग टू अंडरस्टँड व्हॉट इज गोइंग ऑन. पण मनामध्ये अनंत विचार आले, आय लूज एव्हरीथिंग, मला हे पण नाही आणि ते पण नाही असं होईल. असं सांगितलंय, यू हॅव टू हॅव लेझर शार्प फोकस आणि अंडरस्टँड कर्मण्येवाधिकारस्ते. आता लेझर शार्प फोकसनी ऍक्शन घेताना कसं ऍक्शन घेतली पाहिजे, तर फोकस ऑन युअर जॉब, पण डोंट वरी अबाउट हे मी छान केलं तर मग मला महिन्याच्या शेवटी भरमसाठ पैसे मिळतील. मी कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला की पहिलं माझं मन कुठे जातं, ओहो हो मेडल, ओहो ट्रॉफी ऑन द स्टेज, एव्हरीबडी अपलॉडिंग फॉर मी. डोंट गेट इन टू दॅट. फोकस ऑन वाय यू आर पार्टिसिपेटिंग, व्हॉट यू वॉन्ट टू डू, हाऊ यू विल प्रिपेअर इन द मुवमेंट. कर्मण्ये वाधिकार असते हा श्लोक ते सांगतो तुमचं कर्म कसं गेलं पाहिजे. आणि हे ज्यांना जमतं त्यांना स्थितप्रज्ञता म्हणजे जणू संतपद हे प्राप्त होतं असं सांगणारा हा सर्व भाग आहे. फार सुंदर आहे. एवढा वेळच नाही आपल्याला या सगळ्या गोष्टी एका केंद्रामध्ये बघता येतील अशा, पण कारण आज इतका सुंदर श्लोक आणि त्याच्यावरती इतका छान स्वाध्याय घेतला अद्यानी, म्हणून म्हणलं की आपण निश्चित थोडंसं ह्याच्यावरती सर्वांना छान जे आहे ते सांगूयात आणि अद्याकडनं प्रेरणा घेऊन प्रत्येक जण स्वाध्याय करेल असं मला निश्चित वाटतं. व्हेरी नाईस.